आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे फलटण बलात्कार प्रकरणासंदर्भातली। फलटण बलात्कार प्रकरणी माजी खासदाराकडे संशयाची सुई आता फिरलेली आहे। पीडितेच्या भावाच्या वक्तव्यानं आता ही नवी माहिती समोर येते। त्यामुळे आता पुन्हा एकदा हे प्रकरण जे आहे ते आता कुठल्या दिशेनं वळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एवढं शिक्षण करून शिनी जर असं शासन किंवा पोलीस PSI असणारा कोण गोपाळ बदने ही जर असा अत्याचार करीत असेल तर ह्याच्यावर कठोर कारवाई करावी मोका अंतर्गत आणि त्याला फाशी शिक्षा व्हावी ही आमची विनंती आहे। बाकी काही नाही, मी मुलीचा मामा आहे त्या डॉक्टरांचा, तर अशी आमची कळकळीची विनंती आहे। त्याला फाशी दिल्याशिवाय ती सुधारणा होत नाही। असे अनेक अत्याचार होत राहतील, इथून पुढे तरी नाही सजा दिली तर याला कुठेतरी बंधन असावा अशी आमची एक विनंती आहे सरकारला। निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून याच्यामध्ये फॉरेन्सिक पद्धतीने चाचणी करून CDR असतील, व्हॉट्सअप चॅट असतील किंवा अन्य काय घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे। संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारही बाजूंनी 4 डायमेन्शन याचा तपास महाराष्ट्र सरकारने याचा करावा आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी उभं करावं, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना आपल्याला प्रिव्हेंट करता येतील।